राहुल साहेब, आणखी एक विषय होता की अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात रोहित पवार अनेक खुलासे करतायत, अनेक पत्रकार परिषदा घेत आहेत, पण काल जे DGCAचं प्रसिद्धी निवेदन आलं आहे ज्यात VSR कंपनीवर जी कारवाई किंवा एक ऑडिट आपल्याला दिसते आहे, काही उड्डाणं किंवा काही त्यांची विमानं ही आता त्यांना उड्डाणास मनाई करण्यात आलेली आहे. एका विशिष्ट जातीचं जे उड्डाण आहे, विमान आहे, त्या विमान उड्डाणास DGCAनं परवानगी नाकारली. संपूर्ण त्यांचं मेंटेनन्स ऑडिट समोर येईपर्यंत रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा विजय आहे, लहानसा विजय. आणि यापुढे अजून एक मोठी लढाई ते लढतील असं मला दिसतं. आज त्यांच्यात आणि माझ्यात या विषयावर चर्चा आम्ही करणार आहोत. मी सुद्धा काही गोष्टी समजून घेणार आहे. आणि मला असं वाटतं की कोणीतरी ही लढाई पुढे नेली पाहिजे. अजितदादांच्या निधनानंतर सगळे आजही ज्या पद्धतीचं मी वातावरण शोकसभेत पाहिलं मी शोकसभेतलं वातावरण, पहिल्या रांगेमध्ये कसे हास्यविनोद चालू होते वगैरे सगळं आम्ही पाहिलं, महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. पण त्यांच्या कुटुंबातला एक तरुण नेता अजित पवारांच्या मृत्यूचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतो आणि या अपघातामागच्या किंवा घातपातामागच्या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून तो अभ्यास करतो, लढा देतो. अशा रोहित पवारांच्या पाठीशी आपण उभे राहिलं पाहिजे. रावसाहेब, चंद्रपूरचे नगरसेवक काल उद्धव ठाकरेंना भेटले. आपण हे सांगत होतात की वारंवार की कारवाई होण्याची शक्यता आहे, त्यांना बोलावून घेतलंय. अशा परिस्थितीत काल कुठल्याही स्वरूपाची कारवाई न झाली, उलट ते तर म्हणतात की आम्हाला आशीर्वाद मिळाला.